नमस्कार. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, की आपण तयार केलेल्या शाळेमध्ये शिक्षक तसेच पालकांना कसे ॲड करावे हे संपूर्ण यातून जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम वर दिलेल्या 3 लाईनला क्लिक करायचं आहे आणि खालील तुम्हाला कम्युनिटी ॲक्टिव्हिटी आहे त्याला क्लिक करायचं आहे. यामध्ये आपण तयार केलेली शाळा हे आपल्याला दिसत आहे. त्याला एकदा टिक करायचं आहे. टिक केल्यानंतर जर आपण कम्युनिटी किंवा शाळा बनवताना जर काही चूक किंवा काही माहिती अपडेट करायची असेल, तर तुम्ही एडिट डिटेलच्या बटनला क्लिक करून ती माहिती अपडेट करू शकता. मेंबर्स सेकंड नंबरचं ऑप्शन याला क्लिक करून आपण आपल्या शाळेतील शिक्षक तसेच मुलांचे वडील या दोघांचीही एंट्री मेंबर्समधून करू शकतो. आता मी मेंबर्सच्या बटनला क्लिक करते. यामध्ये ऑलरेडी माझ्या शाळेमध्ये एक पालक ॲड झालेलं आहे. ठीक आहे. आता तसेच मी इतर सारे पालक म्हणजे इतर सर्व मुलं यामध्ये ॲड करणार आहे. तर सर्वात आधी मी खाली दिलेल्या ॲड मेंबरच्या बटनला क्लिक करतोय. यामध्ये मेंबरचे नाव म्हणजेच तुम्हाला मेंबर म्हणजे पालक तसेच ॲडमिन म्हणजेच तुमचे वर्गशिक्षक या दोघांना आपण या भूमिकेमध्ये टाकलेले आहे. तर आता मी माझ्या वर्गातील मुलाचे वडिलांना मी ॲड करत आहे. त्यामुळे मी इथे वडिलांचं नाव टाकत आहे. आता वडिलांचं नाव आहे मंदार पाटील. ओके. त्यांचा मोबाईल नंबर आहे. त्यानंतर मी त्याचा ॲड्रेस म्हणजे पालकाचा ॲड्रेस. त्यानंतर पालक आहे की वर्गशिक्षक आहे. जर पालक असेल तर आपण मेंबर सिलेक्ट करावा. जर वर्गशिक्षक असतील तर आपण ॲडमिन सिलेक्ट करावा. मी मेंबर या ड्रॉपडाऊन आयटमला सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर मंदार पाटीलचा जो मुलगा आहे किंवा मुलगी आहे ते कोणत्या वर्गाला बिलॉंग करतं ते वर्ग निवडायचं आहे. उदाहरणार्थ वर्ग 1. आता मंदार पाटील या पालकाचा मुलगा की मुलगी ते आपण यामध्ये लिहिणार आहे. जसं मानसी पाटील. बरोबर. त्यानंतर जेंडर मानसी पाटीलचं जेंडर तुम्हाला यामध्ये सिलेक्ट करायचं आहे आणि खाली तुम्हाला बिकन ॲड्रेस यामध्ये आपल्याकडे अलर्टो एस टॅग सेफ्टी टॅग जर असेल तर तुम्ही त्याचं मॅक ॲड्रेस तुम्ही यामध्ये लिहू शकता. अदरवाईज नसेल तर तुम्ही याला रिकामा सोडून सगळं माहिती एकदा चेक करून ॲड मेंबरच्या बटनला क्लिक करायचं आहे. ॲड मेंबरच्या बटनला क्लिक केल्यानंतर मंदार पाटील नावाचं पॅरेंट म्हणजे वडील आपल्या स्कूलमध्ये ॲज अ मेंबर म्हणून ॲड होत आहे. त्यानुसारच तो आपल्या शाळेला जोडण्यासाठी आपल्याकडील एक संदेश ज्यामध्ये आपल्या शाळेची लिंक त्या मेसेजमध्ये आहे ते आपण त्या व्यक्तींना पाठवू शकतो. यामध्ये भाषाचा वापर करू शकता. आता मी मराठीमध्ये एक व्यक्तीला मेसेज म्हणजे मंदार पाटील या व्यक्तींना मेसेज करत आहे. तर मी माझं WhatsApp वापरतो आणि मंदार पाटीलचा जो मोबाईल नंबर होता त्या मोबाईल नंबरला मी हा एक मेसेज पाठवत आहे. यामध्ये तुमच्या शाळेची लिंक जे की समोरील व्यक्ती म्हणजे उदाहरणार्थ मंदार पाटील या लिंकला क्लिक करून प्ले स्टोअरवरनं ॲप इन्स्टॉल करून ते सरळ तुमच्या शाळेला जोडू शकतात. ओके. तर या पद्धतीने आपण मॅन्युअली आपल्या शाळेमध्ये मंदार पाटील, खुशाल हेडव अशाच प्रकारे आपण आपल्या शाळेमध्ये मुलांच्या वतीने त्यांचे वडील ॲड करत आहोत. आता यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट, जर एका वडिलाचे 2 मुलं एका शाळेमध्ये आहेत, तर अशा वेळेस आपण एका मुलासाठी एक मोबाईल नंबर अशी संकल्पना कन्सिडर केलेली आहे. जर एका वडिलाचे 2 मुलं एका शाळेत किंवा एका वर्गात असतील, तर 2 मुलांना वेगवेगळे मोबाईल नंबरने पॅरेंट ॲड करावे. ओके. ते एक्सेल अपलोड करण्याचा प्रश्न जर आलं, तर ॲड मेंबरच्या बटनला क्लिक करायचं. त्यानंतर वर दिलेल्या बटनला क्लिक करायचं. अपलोडच्या बटनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक वेबसाईट ओपन होणार. त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर मुख्यतः समोर दिसेल आणि यामध्ये तुम्हाला कम्युनिटी टाइप हे स्कूल निवडायची आहे आणि तुम्हाला डाउनलोड स्कूल एक्सेल या बटनला क्लिक करून डाउनलोड एक्सेल करून घ्यायची आहे. आता डाउनलोड एक्सेल झाल्यानंतर त्याला ओपन करायचं आहे आणि मोबाईल तसेच लॅपटॉपवरून ती माहिती अपडेट करून घ्यायची आहे. आता उदाहरणार्थ तुमच्यासमोर मी एक रेकॉर्ड टाकतो जसं सीरियल नंबर 1 त्याच्यानंतर पॅरेंटचं नाव. आता ऑलरेडी आम्ही एक रेकॉर्ड तुम्हाला मदतीला दिलेला आहे की डेटा एंट्री कोणत्या वेनी राहील त्यासाठी. आता मी यामध्ये अक्षय कुलकर्णी हे वडिलाचे नाव आहे. त्यानंतर वडिलाचा नंबर हा आहे. त्यानंतर वडिलाचा म्हणजेच मुलाचा पत्ता कोथरूड पुणे आहे आणि मुलगा सध्या यामध्ये क्लास 3ला बिलॉंग करतो म्हणजे 3ऱ्या वर्गात आहे. त्याचं डिव्हिजन तुकडी सध्या बी आहे आणि मुलाचं नाव सध्या राहुल, तो जेंडर मेल, त्याचा ब्लड ग्रुप ओ पॉझिटिव्ह, त्याचा डेट ऑफ बर्थ आहे 6/10/91 आणि डेट लिहिताना नेहमी तुम्हाला
DDMMYYYYच्याच फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे तुम्हाला फोटो पाथ म्हणजे ही जी ही एक ड्राईव्हची लिंक आहे. म्हणजे तुमच्याकडे 50, 100, 150, 200 मुलांचा फोटो हे तुम्ही तुमच्या Google ड्राईव्हला टाकावे. Google ड्राईव्हला टाकल्यानंतर म्हणजे Google ड्राईव्हला इनडायरेक्टली तुम्ही एक फोल्डर तयार करणार. फोल्डरमध्ये एक इमेज एका मुलाची असणार आहे आणि ते फोल्डर शेअरेबल ठेवणार आहात. त्याच्यानंतर तुम्ही त्या मुलाची एक जी जनरेट झालेली लिंक आहे, ती लिंक यामध्ये पेस्ट करणार आहात. पेस्ट केल्यानंतर ते रेकॉर्ड सेव्ह करणार आहात. आता मी पुढे काही मिनिटानंतर तुम्हाला फोटो कसं बनवायची, कसं जनरेट करायची, कशी अपलोड करायची हे तुम्हाला सांगतो. तर हे आपण काम कंटिन्यू करू. तर आता ही या पद्धतीची एक्सेल आहे, जी एक्सेल तुम्ही सेव्ह करून यामध्ये चूज फाईल करून ते रेकॉर्ड तुम्ही सबमिट करू शकता. सबमिट केल्यानंतर किती काउंट होतं ते तुम्हाला यात दिसतं आणि त्याला ओके करून SOS ॲपमध्ये परत यायचं आहे. परत आल्यानंतर अक्षय कुलकर्णी नावाचं रेकॉर्ड तुमच्यासमोर आलेलं आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्ही तुमच्या वर्गामध्ये मुलांनुसार त्यांचे पॅरेंट तुम्ही ॲड करत आहात. वर दिलेल्या फिल्टरनुसार तुम्ही फिल्टरिंग करून बघू शकता की कोणत्या वर्गात किती मुलांची नोंदणी झालेली आहे.